सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या सूचनेनुसार राज्यात सावता परिषदेच्या बैठका होत्या। धुळे जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक तथा सावता परिषदेचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथे सावता परिषदेची जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली। मंचवर प्रमुख पाहुणे म्हणून सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर शिवानंद झोरे, प्रदेश संघटक दिलीप माळी, सावता परिषदेचे संभाजीनगर जिल्हा कार्याध्यक्ष विलास ढंगारे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे गोपाल देवरे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश इंगळे उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना भाऊसाहेब वाघमारे म्हणाले की सावता परिषद ही माळी समाजाची दिशादर्शक संघटना आहे। संघटनेच्या माध्यमातून राज्यात मजबूत संघटन उभे राहिले आहे। राजकीय दृष्ट्या माळी समाजाने जागृत राहावे, तरुणांनी राजकीय उपद्रव मूल्य दाखवावे, सावता परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन बैठकीतून करण्यात आले। प्रसंगी अनेकांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे। जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत सावता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष युवराज माळी, जिल्हा महासचिव ईश्वर माळी, धुळे महानगरचे प्रमुख भिकन बाविस्कर यांनी जिल्हा आढावा सादर केला। यावेळी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिपिनचंद्र रोकडे यांनी सूत्रसंचालन परमेश्वर माळी यांनी आभार मानले। तर बैठक यशस्वीतेसाठी जिल्हा संघटक विश्वास माळी, जिल्हा सचिव किशोर सोनवणे, विजय माळी, देवेंद्र माळी, सुनील माळी, तुषार माळी, युवराज महाजन, पप्पू माळी, महेश भवरे, राकेश पाटील, प्रफुल्ल वाघ, आकाश जगताप, दीपक खलाणे, मंगेश माळी, धीरज माळी, प्रथमेश काळे आदींनी प्रयत्न केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आतापर्यंत प्रवास बघितला तर 1 वर्ष झालं, म्हणजे मुलगा आता सक्षम पण ह्या माणसांनी प्रवास करत असताना अनेकांना यांनी पद दिले, अनेकांना यांनी शासकीय मध्ये यांनी या नेतृत्वामध्ये कुणाला नगरसेवक कुठं सपोर्ट करता येतं का, मग तो बीड जिल्हा असतो, कुठं अंबाजोगाई असतो, संभाजीनगर असतो, कुठं काय तर सांगली सातारा असतो, तिथल्या समाजाला धरून एवढंच तर परमानंदातले लोक पण त्यांनी असे वशेकर महाराजांसारख्यांच्या संपर्कामध्ये राहून त्यांनी हे फार इतकं मोठं काम केलं। त्यांनी साधा सिंपल माणूस जिल्हा अध्यक्ष होतो, जिल्हा अध्यक्ष असताना एक कामगार म्हणून पहिल्या काम करत होतो। तर मी केवळ बाहेर सावता परिषदेचं काम करतोय की तिथली जी काही टीम होती 10,000 लोकांमध्ये एवढीच बसलेली टीमला मानले का भाऊसाहेब वाघमारे आपला माणूस, आणि हा जर बाहेर सावता परिषदेचा जर जिल्हा अध्यक्षाने बघितलं आपण युनियनचं नेतृत्व काय बघा, म्हणजे कसा माझा इफेक्ट पडला। तुम्ही असं मनामध्ये बिलकुल फिलिंग आणू नका की तुम्हाला इतका फायदा होणार आहे सावता परिषदेपासून जाऊन तुम्ही पदावर बसताल तेव्हा तुम्हाला कळण की अरे खरंच काहीतरी वेगळंच आहे, त्याच्यामध्ये एक उभारी आहे। याच्यामध्ये मी पहिलं कार्याध्यक्ष झालो, मग अध्यक्ष झालो, हे सर्व मला काकांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाले। यावेळेस काकांनी संदेश यात्रा काढली, कुठून काढली? आळंद ते छत्रपती संभाजीनगर, आणि त्या 17 जिल्ह्यामध्ये येऊन छत्रपती संभाजीनगरला त्यांनी जसं धोरे साहेबांनी आता सांगितलं की त्या ठिकाणी त्यांनी जागृती मेळावा घेतला। त्या मेळाव्यामध्ये इतकी पब्लिक आली, पूर्ण मराठवाड्यातले सगळे तिथे जमा झाले। बाहेरची जागा नव्हती, आतली जागा नव्हती, जेवणासहित नाश्त्यासहित तिथं कार्यक्रम केला होता। आणि त्याचा फायदा आमचे जे आजचे आमदार आहेत, आजचे मंत्री आहेत, मागच्या वेळी होते, आता मी होते, की त्यांचा जर आपण विचार केला थोडक्यामध्ये तर त्यांची अशी परिस्थिती करून केली होती त्या ठिकाणी ज्या पक्षात त्या ठिकाणी नाव न घेता मी बोलेल की त्यांना ते नकोसं झालं होतं। त्यांच्या वडिलांचा खडतर प्रवास तुम्हाला सगळं माहितीच आहे, त्यांना कसं बाजूला केलं गेलं होतं। त्याच्यानंतर मग ह्यांनाही पाहिलं की हे इथे काही जमण्यासारखं नाही आहे। पण ज्यावेळेस सावता परिषद त्यांच्या संपर्कात आली आणि ते जेव्हा सावता परिषद संपर्कामध्ये आले, जेव्हा ह्यांचे एकमेकाच्या भूमी नेत्याचं हितगुज झालं, गळा भेट झाली, तेव्हा त्यांनी हा प्रोग्राम आपला की आपण एक सावता परिषदेचा भव्य मेळावा असा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घेऊ आणि ते आपण पार पाडू। त्यांनी ते घेतला साहेब, तो पार पाडला युवराजजी, आणि आज त्या ठिकाणी बघितलं तर त्यांना त्याच व्यासपीठावरती जे टॉपर आले होते त्या पक्षाचे नेत्यांनी तिथंच त्यांचं तिकीट फायनल केलं, आणि ते आज आमदार आहेत, मागच्या वेळी होते, आताही होते, आणि आज ते मंत्री आहेत। त्याचा आम्हाला सावता परिषदेला आपल्या सर्वांना साथ अभिमान आहे, आणि तेच त्यांच्या मनामध्ये धरून त्यांचं आज आपल्यावरती प्रेम आहे। अतुलजी साहेबांचं आपल्यावरती प्रेम, संघटनेवरती प्रेम आहे। प्रत्येक जर माणूस गेला काम घेऊन त्याचं ग्रहण ऐकतात, प्रॉब्लेम हे कुणाला अभिमान आहे? हे आम्हा सर्व समाजाला अभिमान आहे। तसंच आपल्यापैकी
महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, आपण आपलं ओनरशिप घेऊन पुढे व्हायला पाहिजे. आणि बघा, मला आता